तरी पाहुणे आलेत आणि नाश्त्याला पटकन असं काय बनवावं, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. लहान मुलंही खूप आवडीने खातात. हाय हॅलो नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यात वेगळी आणि झटपट बनणारी रेसिपी बघणार आहोत. सगळ्यात आधी तर आपण रवा घेतला आहे अर्धी. मी माझ्या लहान मुलासाठी करते त्यामुळे प्रमाण कमीच घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही रवा जास्त 1 किंवा 2 वाटी रवा घेऊ शकता. दुसरी जी वस्तू लागणार आहे ती आहे वाटाणा. आता उन्हाळ्यामुळे वाटाणा भरपूर प्रमाणात भेटतो मार्केटमध्ये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तुम्हाला वाटले तर तुम्ही ह्याच्यात दही पण टाकू शकता. मी दही टाकलं नाही आहे. आणि आपण जो 1 वाटी वाटाणा घेतला आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केल्यानंतर ह्या मिश्रणामध्ये तो मिक्स करायचा आहे. छान असा हिरवा कलर आपल्याला मिळतो. थोडं पाणी, मीठ, इनो टाकून आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला ह्याचे अप्पे करायचे आहेत. अप्प्याचं भांडं घेऊन त्याला बटर किंवा तूप टाकून त्याच्यामध्ये हे बॅटर सगळीकडे पसरून आणि साईडनी मंद आचेवर आपल्याला भाजून दोन्ही साईडनी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे अप्पे खूप 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 छान लागतात. नक्की ट्राय करा. ही झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.